आपण बघत आहात जळगाव लाईव्ह आणि सगळ्यांना मोहरमच्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे मोहरम हा सण असा आहे ना की सगळेच एकत्र येऊन हा सण साजरा करतात. मात्र त्याच्या मागचं नक्की कारण काय हे आपण जाणून घेतोय. आपलं स्वागत जळगाव लाईव्हमध्ये. काय सांगाल, मोहरम साजरा का केला जातो आणि एकत्रितपणे साजरा करतो? हे आम्ही जवळजवळ 11/10/2016 पासून आपल्याला हा प्राप्त झालेला आहे आणि नाच जे म्हणले जातात तिथून आमचा सुरुवात झालेला आहे. मोहरम हा हिंदू मुस्लिम यांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. यापासून जुन्या पद्धतीनं ते साजरा सुरू आहे ते आजपर्यंत सुरू करत राहत आहे आम्ही सर्वांनी मिळून. जेव्हा साजरा केला जातो म्हणतो, पण नक्की कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो? कशी असते पद्धत सण साजरा करण्याची? पद्धत म्हणजे जसं आपल्याला जसं जमतो आम्ही तसं ते करतात आणि त्याच्यात आम्हाला भरपूरचे लाभ भेटतो की ज्याच्यात काहीतरी आहेत. म्हणजे आपण प्रत्येकाचं जे आपल्याला भावना असतात काय असतात ते प्रत्येकाला आपल्या भावनाच्या हिशोबाने आम्ही करतात. तर एकंदरीत मोहरमचं स्वरूप काय असतं, कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो? दादा काय पहिल्या दिवसापासून जे तुमचा 1 तारखेपासून बाबा बसतात तर 10 दिवस तिचं पूजा वगैरे अर्चना करतो आम्ही. तेव्हा सर्वांचं कल्याण हो आणि सर्वांना काही आमच्या इथून लाभ भेटो आमचं. पण जसं की आता आपण हे बघतोय, मला ह्याला काय म्हणतात मला माहित नाही, पण हे आपण बघतोय हे काय आहे आणि सजावट कशा प्रकारे केली गेली? मोहरमची छडी आहे आणि चाळीशेवाली बाबाची छडी आहे म्हणजे. अच्छा, या छडीत तुम्ही सजावट केलेली आहे बरोबर? सजावट नक्की तुम्ही काय काय कराल आता ह्याच्या पुढे, किंवा आता तुम्ही कशा प्रकारे सजावट केली, कुठून ती छडी आणली, काय सांगायचं? सुरुवात आम्ही जेव्हा आम्हाला हरिनाम भेटले तेव्हापासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि मी त्यांचा थोडं तरी हे वाटतं आणि त्याच्यामुळे 1 तारखेपासून त्या चंद्रदर्शन होतो त्या दिवशी आम्ही चंद्रदर्शन झालं की दुसऱ्या दिवशी त्याला स्थापन करतो. ते 10 दिवस आम्हाला भरपूर काही आनंद येतो. आणि मोहरमचा जुलूस असतो किंवा ज्याला आपण म्हणून मिरवणूक असते, त्या सांगत नक्की ती कशी असते, कशी असते? मिरवणूक आम्ही कसं इथून निघू आमचे जेवढे ज्या ठिकाणी आमचे भाविक आहेत त्यांना भेटायला जातो. आमचे जे मोहरमचे छडी आहेत त्यांना आम्ही भेटायला जातो. अच्छा, म्हणजे सगळं एकत्र येऊन घरोघरी घेऊन जातात? घरोघरी जात नाही. आमच्या ज्या ठिकाणी आम्ही बसलेले आमचे भाऊबंदकी ज्याला आपण भाऊबंदकी म्हणतो त्याच्यातला प्रकार आहे. अच्छा, आणि अजून एक आपण निखाऱ्यावरही चालता मी असं ऐकलंय, ते नक्की काय? आठवत चालतो तर ते काय अंगावर आल्यावर त्यांना आनंद वाटतो. अच्छा, आनंद वाटतो त्यांना. अच्छा अच्छा, अंगावर करायचं. आराम